सजेति सिन्धुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणो वासरमणिरिवतमसारासन्नासरिविघ्नाना या कुन्देन्दुतुषारहारदवरा या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करपर्वतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यः मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दं माधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम् देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयतु वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। सपटणेकर वकील आपण काय पाहतो? साई सच्चरित हे पाहतो, त्याचं चिंतन करतो आणि हेमाडपंत रचित साई सच्चरित्रातला आपला 48वा अध्याय चालू आहे आणि ओवी क्रमांक 101 चालू आहे। सपटणेकर हे वकील व्यवसाय त्यांचा होता आणि ते अक्कलकोट या ठिकाणी राहत। त्यांनी साईबाबांचं महात्म्य ऐकलं होतं, त्याप्रमाणे शिर्डीला जाऊन आले, पण बाबांनी त्याला चलहट असं म्हटलं। नंतर ते पुन्हा अक्कलकोटला परत आले आणि त्यांचं काशी यात्रेला जायचं निश्चित झालं। काशी यात्रेला जाण्याच्या आधी 2 दिवसाची घटना आहे। श्री गणेशाय नमः। आता काशीस निघावया उरले अवघे 2 दिवस झाला। दृष्टांत निजकांतेस राहिला प्रवास काशीचा। दृष्टांताचा चमत्कार कैसा त्याचा अभिनव प्रकार कथितो वावे श्रवण तत्पर लीला चरित्र साईचे। झोपे श्री गणेशाय नमः। झोपेत असता शेजेवर स्वप्नदृष्टी डोळ्यासमोर बाई घेऊन या घागर जाई विहिरीवर लक्कडशाचे। तेथे एका निंबातळी डोईस जो फडका गुंडाळी ऐसाई फकीर ते वेळी म्हणे मज जवळी पातला का व्यर्थ श्रमशी बाळ। फकीर उद्गारला सोय कोमळा भरून देतो तुझी ही सकळ। घागर निर्मळ उदकेचे वाटली भीती फकीराची घेऊन घागर रिकामीची। वाट मागारा धरली घराची सवे मागे मागेची फकीर। ऐसी परी पाहून स्वप्न जागी झाले उघडले नयना। परिसोनी कांता स्वप्न निवेदन नेमिले गमन शिर्डीचे। आता काशीला जायला 2 दिवस राहिलेले असताना सपटणेकरांच्या पत्नीला एक स्वप्न पडलं। तिने ते स्वप्न आपल्या पतीला सांगितलं। ही बाई म्हणजे त्याची पत्नी स्वप्नामध्ये डोक्यावर घागर घेऊन लक्कडशाच्या विहिरीवरती गेली। तिथे एका लिंबाच्या झाडाखाली डोक्याला फडकं गुंडाळलेला एक फकीर त्या ठिकाणी होता। ती बाई आपल्या पतीला सांगते की तो फकीर मला म्हणतो की हे बाळ, तू व्यर्थ का श्रम घेतेस। असं त्या फकीराच्या मुखातनं निघालेली कोमळ वाणी ऐकून आणि तो फकीर मला असं म्हणतोय की मी तुझी ही सगळी घागर निर्मळ पाण्याने भरून देईन
पण मला फकीराची भीती वाटली. ना ह्या फकीराची ओळख न पाळख, आणि तो मला पाणी काढून देतोय, म्हणून मला थोडी भीती वाटली फकीराची, आणि मी रिकामी घागरच घेऊन घरी निघालो. पाहते तो काय, माझ्या मागोमाग तो फकीर येताना मला दिसला, आणि तेवढ्यात माझं स्वप्न संपलं. अशा प्रकारचं स्वप्न पत्नीने आपल्या पतीला म्हणजे सपटणेकर वकिलाला सांगितलं. आता डोक्याला फडकं बांधलेला सत्पुरुष पाहिला म्हणला, फकीर पाहिलं म्हटल्यानंतर यांना शिर्डीच्या साईबाबांची आठवण झाली सपटणेकरांना, आणि मग त्यांनी काशी यात्रेला जायचा बेत रद्द केला. म्हणले आपण आधी शिर्डीला जाऊ, मग काशीचा विचार करू. तेच मूर्ती दोघे निघाले उदय शिर्डी ग्रामा, पातळी येताच मशिदी माझी गेली. बाबा ते काले लेंडीवर मशिदीत गेले. त्यावेळेला बाबा लेंडीवरती गेले होते. बाबा परत येतपर्यंत ते बाबांची वाट पाहत मशिदीतच थांबले. बाबा परत येईपर्यंत बैसती झाली. दोघे इथे बाबांची मार्ग प्रतीक्षा करीत. बाबा तवितक्यात पातले मूर्ती जी देखली दृष्टांतात, तीच ती पाहून नकशिकांत. बाई झाली विस्मयान्वित, मग ती निहाळ तिचे राहिले. आणि बाबांना समोर न येताना त्या सपटणेकरांच्या पत्नीने पाहिलं, आणि तिला खात्री पटली की आपल्या स्वप्नामध्ये जो फकीर दिसला होता डोक्याला फडकं बांधलेला, तोच हा साईबाबा आहे. तीच विभूती ही समोरची आहे. ते सत्पुरुष म्हणजे समोर न येणारे साईबाबा आहेत. होता बाबांचे पादक्षालन, बाई गेली घ्यावा दर्शन. करून साई पदाभिवंदना वैसली अवलोकन करीत. पाहून तिचे विनीततात उल्हास, साईबा नाथांचे चित्ता. बाबाने हळूच आरंभिली कथा, बाईची व्यथानिवार. तिने अत्यंत विनम्र भावाने बाबांना नमस्कार केला आणि लांब जाऊन बसले. बाबांनी तिच्याकडे पाहिलं आणि हळूच एक कथा सांगायला, गोष्ट सांगायला सुरुवात केली. बाबा मध्ये मध्ये गोष्टी सांगतायत. त्याचं कारण का? गोष्ट सांगणं महत्त्वाचं नसून त्या गोष्टीमधलं तात्पर्य महत्त्वाचं असतं. ते तात्पर्य कळावं म्हणून गोष्ट सांगतायत बाबा. तेव्हा नित्यक्रमानुसार बाबा आपलीच कथा सविस्तर निवेदू लागले. प्रेमवरसर त्रयस्थ एका तिसऱ्यास. पाहू जाता बाईची कथा, बाई सांगावयाची असता. तिच्या समक्ष तिसऱ्यास कथा परिसली अतिसावंता बाईने. आता खरं म्हणजे त्या स्त्रीला, सपटणेकरांच्या बायकोला आपली व्यथा मांडायची होती बाबांच्या समोर, पण आपली व्यथा बाबांनी ऐकायचं राहिलं लांब. बाबाच दुसरी काहीतरी गोष्ट सांगतायचे तिने पाहिलं, पण ते सुद्धा काहीतरी चांगला हेतू असेल असा दृष्टिकोन ठेवून ती बाबांनी सांगितलेली कथा एकाग्र मनाने ऐकत राहिली. पाहू जाता बाईची आपली व्यथा सविस्तर निवेदू लागले. प्रेमपुरस्सर त्रयस्थ एका तिसऱ्यास. पाहू जाता बाईची कथा, बाई सांगायची असता. तिच्या समक्ष तिसऱ्यास कथिता परिसली अतिसावधा बाईने. माझे हात पोट कंबर बहुत दिवस दुखे अनिवार. औषधे करिता झालो बेजार, होईना परिहार व्यथेचा. कंटाळलो मी औषधे खाता, गुण येई म्हणून येईना तत्वता. परिमज आश्चर्य वाटे आता, गेली की व्यथा एकाएकी. बाबा तिसऱ्या माणसाला सांगतायत. काय सांगतायत? अहो तुम्हाला काय सांगू, माझे हात दुखत होते, पोट दुखत होतं, कंबर दुखत होतं, अनेक प्रकारची मी औषधं घेतली, औषधं घेऊन बेजार झालो, पण माझी काही व्यथा बरी होत नव्हती. पण आता बघा, अचानक मला गुण आला आणि काहीही औषधं न करता, म्हणजे आत्ता ह्या क्षणाला तरी मी काही औषध घेतलं नाही, पण काहीही औषधं न घेता मला बरं वाटायला लागलंय, असं साईबाबा कोणाला सांगतायत? तिसऱ्या माणसाला सांगतात. ऐसी ही कथा तिच्या कथिता, बाईचा नामनिर्देशही न करतात. येचीच ही वार्ता सर्वता, संबंध हा होता तिचा. आता हे सगळं पोटात दुखणं म्हणा, हात दुखणं म्हणा, कंबर दुखणं म्हणा, त्याच्यावर घेतलेली औषध म्हणा, ही सगळी कथा कोणाची होती? ह्या बाईची. तिला हे सगळं दुःख बाबांना सांगायचं होतं, पण तिने न सांगताच बाबांनी सगळं ते जाणलं.
आणि बाबांनी तिच्या प्रश्नाची उत्तर दिली. म्हणजे संतांच्याकडे गेल्यानंतर संतांना काही सांगावं लागत नाही, संतांना ते सगळं कळतं. आणि संत कुणाच्या त्या निमित्ताने आपल्याला एखादी गोष्ट समजावून सांगतात आणि मग आपल्याला पटतं की नाही ही तर गोष्ट आपलीच होती, हा तर बोध आपल्यालाच आहे, हे ऐकणाऱ्याला बरोबर कळतं. ऐशी ही कथा तिजी या कथिता बाईचा नामनिर्देश न करतात याची वार्ता सर्वदा संबंध हा होता तेच. पुढे मासा 2 मासे अंती बाबाने आपली जी वर्णली होती त्यास तिच्या व्यथेची निवृत्ती झाली, तो प्रतीती पट्टी तिला. आणि 1-2 महिन्यातच तिचा हा सगळा त्रास बरा झाला हे तिला अनुभवाने पटलं. पूर्ण झाली बाईची कामना, तो सपटणेकर घेती दर्शना तिची. त्यांची पूर्वी चलहट संभावना बाबाने पुन्हा केलीच. पुन्हा सपटणेकरांनी नमस्कार केला, पण मागे 2 वेळा जसं बाबाने नमस्कार करताना चलहट म्हणले तसं आत्ताही बाबाने तोच शब्द उच्चारला, चलहट. नकळे काय माझी चूक धिक्कारते मज बाबा चूक, नमस्कारता उत्तर एक मजला ठरावी गतयांचे. अनेक जण पाया पडत आहेत, पण बाबा चलहट असं बाकी कोणाला म्हणत नाही. आणि मी नेमकं पाया पडताना मलाच उद्देशून बाबा चलहट म्हणतात. त्याचं कारणही त्यांना कळेना. काय की माझे पूर्वार्जित मजवरीच का रागेजत इतरापाशी माझ्या देखत वर्तत अत्यंत प्रेमाने. माझ्याच बाबतीत असं का होतं म्हणाले. चलहट मला म्हणतात, माझ्या बायकोला नाही म्हणाले, इतर येणाऱ्या भक्तांना नाही म्हणत. आणि मला एकट्यालाच का म्हणतात, म्हणजे माझ्या पूर्वजन्मेचं काहीतरी कर्म आड येत आहे असं मला वाटतंय, असं सपटणेकर मनात विचार करताय. पाहू जाता सांज सकाळी बाबापाशी अवघी मंडळी, आनंदी अनुभवित नित्य दिवाळी माझेच कपाळी चलहट. आणि सगळीतून पाया पडतायत त्यांना नित्य. विष्णुदास नामा म्हणे आम्हा घरी नित्य दीपवाळी. म्हणजे संतांच्या जवळ काय नित्य दिवाळीचा आनंद आहे. दिवाळी कशी आहे, साधू संत येती घरात तोची दिवाळी दसरा. साधू संतांच्या संगतीमध्ये कसा आनंद मिळतो आपल्याला. आता पूर्वीच्या काळी काय होतं, दिवाळी दसऱ्याला निराळे गोड पदार्थ खायला मिळायचे, नवीन कपडे घालायला मिळायचे. आता काय 12 महिने आपण नवीन कपडे घेतो, 12 महिने वाटेल ते पदार्थ खातो. त्यामुळे आता आपल्याला त्या दिवाळीचा आणि दसऱ्याचा आनंद आता आपल्याला कळत नाही. पण तो पूर्वीच्या काळी होता, कारण गोडधोड व्हायचं ते सणावारीच व्हायचं. कपडे लत्ते घ्यायचे झाले वर्षातनं 2दाच, तर ते सणावारीच घेतले जायचे, सणावारीच गोडधोड केलं जायचं, सणावारीच एकमेकांच्या घरी जाणं येणं असायचं. आणि त्यामुळे तो जो आनंद होता तो वेगळा होता. मग म्हणाले हा जो त्या काळात दिवाळी दसऱ्याला मिळणारा आनंद आहे तो कुणाजवळ मिळतो, संतांच्या जवळ मात्र नित्य दीपवाळी. त्यांच्याजवळ नित्य आनंद. आणि हे बाकी सगळ्यांना मिळतोय म्हणाले, एकट्या माझ्या नशिबी चलहट असं म्हणता येतं. माझे कर्म विकोपा गेले पावला, धर्म विलोपाश्रय झाला अनंत पापा तेणीची अव कृपा मजोरी. आरमे मी बाबाविषयी होतो कुतर्कित ऐसा संशय, तेने ताटले ऐशा उपाये बाबाच मज ठाई पाडित. कदाचित म्हणाले असं आहे की सुरुवातीच्या काळात माझ्या मनामध्ये बाबांच्या विषयी विकल्प होता. माझ्या मनात पूर्वीच्या काळी बाबांच्या विषयी श्रद्धा नव्हती. त्यावेळेला मी काहीतरी बोलून गेलो असेल चुकून, पण ते कर्म माझं पुढे उभे राहत आहे असं वाटतंय. म्हणून केला निर्धार अनुग्रह बाबांचा होय तोर, तेथेच वृत्ती ठेवून स्थिर राहावे सुस्थिर मानसे. आणि मग विचार केला की बाबांची कृपा होईतपर्यंत आपलं मन आता दुसरीकडे न्यायचंच नाही. त्रिविध तापे तापलेला वरी साईच्या दर्शनाला भुकेला आईसा कोण विमुख गेला जो न निवाला अंतरी. त्रिविध तापे तापला. परमार्थाला योग्य मनुष्य कोण आहे, जो त्रिविध तापे तापला तो परमार्थाशी योग्य झाला. त्रिविध तापाने तापून गेलेला मनुष्यच परमार्थाचा अधिकारी आहे. जोपर्यंत त्याला प्रपंचात चटके बसत नाहीत तोपर्यंत देव कशाला आठवतो.
अनुदिन अनुतापे तापलो रामराया. त्याला चटके बसल्याशिवाय त्याला अनुताप निर्माण होत नाही. आणि जोपर्यंत मनुष्य त्रिविध तापाने तापत नाही तोपर्यंत परमार्थातली तत्वही त्याला कळणं कठीण होतं. सुखामध्ये काही वाटत नाही. त्रिविध तापे तापलेला वरी साईच्या दर्शनाचा भुकेला. जो त्रिविध तापाने तापलेला आहे, ज्याला बाबांच्या दर्शनाची ओढ लागलेली आहे, असा भक्त विनमुख कसा जाईल? जो न निवाला अंतरी, तो मनुष्य विनमुखही जाणार नाही. त्याच्यावर साईची कृपा होईल आणि त्याला आंतरिक समाधान पण मिळेल. तरी ते दिवशी अति उद्विग्न गोडन लागे अन्नपाना, गोडन लागे गमनागमन, उन्निद्र नयन शेजेवरी, जवळ नाही कोणी अवांतर. बाबा चेकले असती गादीवर, साधूने ऐसा अवसर धरावे चरण बाबांचे. करीत निश्चय सपट नाही कर, फळा असे आला त्याचा निर्धार होण्या सद्गतीत अंतर. घरीत चरण बाबांचे. एकदा दुपारच्या वेळेला बाबा एकटेच होते. त्यावेळेला सपटणेकराला आपल्या कर्माचा पश्चाताप वाटला. आपण उगीच बाबांना नावं ठेवली असं वाटलं आणि त्याने जाऊन सरळ बाबांचे पाय धरले अत्यंत विनीत अंतःकरणाने. पायावरी ठेवता शिर बाबा तयावर ठेवीत निज कर, पाद संवाहन करी सपटणेकर. आली एक बाई धन करतो. तरी बाबाच्या पायावर डोकं ठेवलं. बाबाने त्याच्या मस्तकावरती हात ठेवला. सपटणेकर बाबांचे पाय दाबता तेवढे एक धनकर बाई त्या ठिकाणी आली. बाई येताच ते थोडं रगडू बसली बाबांची कंबर. बाबा नित्यक्रमानुसार वार्तातीच बरोबर करतात. आता सपटणेकर बाबांचे पाय दाबतायत तेवढ्यात एक धनगर बाई आली आणि बाबांची कंबर दाबायला लागली आणि बाबा तिच्यावर बोलतायत. बाई येताच ते थोडं रगडू बसली बाबांची कंबर. बाबा नित्यक्रमानुसार होतं सार वार्तातीच बरोबर करतात. वार्तेचा त्या चमत्कार लक्षपूर्वक सपटणेकर ऐकतात. त्यांची समग्र अक्षरे आढळली. आणि बाबा कुणाशी बोलत होते? जी धनगरबाई बाबांची कंबर दावत होते तिच्याशी बोलत होते. पण सगळा इतिहास कुणाचा होता? या सपटणेकराचा. सपटणेकराला कळलं की हे सगळं आपल्याविषयीच बाबा बोलत आहेत. जरी होकार धनगरी देत सपटणेकर आश्चर्यवरित आपले उरत कैसे बैसले ऐकत तेणे हे ते चकितंत्रे. गोष्ट ती एका वाणियाची परिवस्तुता होती त्यांची. त्यातही त्यांचे मयत मुलाची वार्ता मृत्यूची निघाली. बाबा त्या धनगरबाईला एका वाण्याची गोष्ट सांगत होते. त्या वाण्याचा एकुलता एक मुलगा कसा गेला ते सांगत होते. ही सगळी कथा कोणाची होती? सपटणेकराचीच होती. फक्त तिथं सपटणेकराचं नाव न घेता ते वाण्याचं नाव घेऊन कथा सांगत होते. ती गोष्ट ती एका वाण्याची परिवस्तुता होती त्यांची. त्यातही त्यांचे मयत मुलाची वार्ता मृत्यूची निघाली. कोणी अत्यंत परिचित नातेवाईक सांगे वृत्त. जन्मापासून मरणापर्यंत तैसे तेस अत्यंत कथेले. एखाद्या आपल्या नातेवाईकांनी आपली सगळी जन्मापासूनची कथा सांगावी तसं साईबाबा सपटणेकरांची सगळी माहिती नाव बदलून वाण्याचं नाव घेऊन त्या धनगरबाईला सांगतात. आणि धनगरबाईसुद्धा ती कथा ऐकता ऐकता होकार देते. बाई लागी सांगती कथा तिचा न कथेशी संबंध तत्वता. ती तो पिता पुत्रांची वार्ता विषय सर्वता दोघांचा. वास्तविकता त्यात स्त्रीच्या विषयी काहीच उल्लेख नाही. बाप लेखाची गोष्ट ते सांगतायत. असो ऐशी निज कथा साईमुखे सपटणेकर ऐकता. परमविस्मय झाला चित्ता बांधले आदरता साईपदी. वाटले तया मोठे कौतुका बाबालाही कैशी ठावक. परिदैसा करतला मलक तेवी हे सगळे का भावाना. आता आपल्या पूर्वजन्मा म्हणजे आपल्या पूर्व आयुष्यातल्या कथा बाबांना कशा कळल्या, बाबांना कशा ज्ञात झाल्या हे पाहिल्यानंतर सपटणेकरांना कळलं की जगामध्ये कुठेही काही चाललेलं असलं तर ते सगळं बाबांना माहीत असतं. हे सपटणेकराला या गोष्टीच्या अनुभवातनं कळलं. ब्रह्मस्वरूप स्वय आपणत यांचे विश्व कुटुंब जाण किंबहुना विश्वची नटला पूर्ण तीचही कोण साईची. बाबा ब्रह्मस्वरूपाने नटलेले असल्यामुळे ह्या जगाच्या पाठीवर कुठेही काही चाललेलं असेल
तरी ते बाबांना समजतं. एकात्मतेचा विस्तार तोच के साईच अवतार तया सकायच्या पपर स्वये सविस्तर जगरूप. त्याला आपला आणि परका भेदच नाही, सगळ्याच ठिकाणी बाबा आहेत. विनटला जो परपुरुषा तया कैची द्वैत भाषा, द्रष्टा दर्शन अथवा दृशा नाचळे आकाशा जणू लेप. विनटला जो परपुरुषा, परपुरुष म्हणजे परमात्मा, विनटला जो परपुरुषा तया कैची द्वैत भाषा. जो परमात्मा स्वरूपाशी एकरूप झालेला आहे त्याच्या मनामध्ये द्वैतच येत नाही. द्रष्टा दर्शन दृश्या नातळे आकाशा जणू जणू लेप. इथं सर्व तोच होऊन जातो. दृश्य, द्रष्टा आणि दर्शन ते सगळं परमात्मा स्वरूपच आहे. पाहणाराही वेगळा, दृश्य आहे, पाहणारा हे आहे आणि अनुभवणारा आहे, तो सगळे एकच आहे, तो परमात्माच आहे. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. बाबा महान अंतर्ज्ञानी ऐसे तयाचे मनी, बाबा काय तया लागून निवडले ते सज्जनी परिस्थिती. बोट जाऊन तया समोर बाबा साश्चर्य काढती उद्गारा, माजले म्हणे मी याचे पोर आरोप मजूर हा ठेवी. त्या बाईला ते सांगतात, हे बघ याचा मुलगा गेला आणि ह्याला वाटतं त्याच्या मुलाला मीच मारलं. बोट जाऊन तयासमोर बाबा साश्चर्य काढते उद्गार, मारले म्हणे मी याचे पोर आरोप मजूर हा ठेवी. मी लोकांचे पोरी मारतो, पोरे मारतो, हा का मशिदीस येऊन करतो. बरे मी आता ऐसे करतो, पोटाशी आणतो पुत्र त्याचा. म्हणाले याचा माझ्यावरती आरोप आहे की मी याचा मुलगा मारला. मग जर मी याचा मुलगा मारला, मी जर लोकांची मुलं मारत असलं तर हा माझ्या पाया पडायला मशिदीत का येतोय? जाऊ दे म्हणाले. त्याचा जर आरोप माझ्यावर असेल की मी त्याचा मुलगा मारला तर त्याला एक मुलगा, त्याचा गेलेलाच मुलगा त्याच्या पोटाला परत येईल अशी व्यवस्था करतो. जैसा मेलेला रामदास दिला माघारा त्या बाईस, तैसा पुनश्य त्याचे मुलासा आणतो मी पोटाचा त्याचे. ऐको ऐसे ऐकून सपटणे करत तिष्ठते लावून बाबाकडे नजर ठेवून त्याच्या मस्तकी कर. बाबा त्या धीर देतात म्हणते, हे पाय पुरातन फार झाली तुझी काळजी दूर, पूर्ण भरोसा ठेव मधुर कृतार्थ लवकर होशील. आणि त्या सपटणेकराच्या मस्तकावर हात ठेवला आणि सांगितलं, हे माझे पाय खूप जुने आहेत बरं का, पुरातन आहे. याचा अर्थ काय? साधू संत प्रत्येक वेळेला अवतार घेत असतात. हे पाय पुरातन फार झाली तुझी काळजी दूर, पूर्ण भरोसा मज ठेव मजूर कृतार्थ लवकर होशील. करीत असता पादसंवाहन परिसरा बाबांचे मधुरवचन, सपटणेकर सद्गतीत नयन पदाभिवंदन करीत आले अष्टभाव दाटून नयनी आनंदाश्रू जीवन. तेणे बाबांचे पादक्षालन प्रेमे प्रक्षालन वग केले. आणि मग त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. आपला गेलेला मुलगा पुन्हा आपल्या पोटी जन्माला येणार आहे हे ऐकून त्यांना मोठा आनंद झाला. पुन्हा बाबांनी मस्तकी हात ठेवून म्हणाले, वैसावे स्वस्त. तेव्हा सपटणेकर विराडे परत आले आनंदित मानसे. नैवेद्याची केली तयारी देऊन या निज युवती करी पूजा आरती झाल्यावर ताटते सारीच बागवणे. नैवेद्य घरी आले, नैवेद्य केला, पत्नीजवळ नैवेद्य दिला. म्हणले आरती झाली की बाबांना दे तू तुझ्या हाताने. मग प्रोक्षोनी या पात्रास करून सविधी नेत्र स्पर्श प्राणापान व्यानादी का सार्पोन बाबा समर्पला. मग अनुसरून नित्यक्रमाचा बाबांचा होता स्पर्श स्वीकार्यता नैवेद्यास वाटला हर्ष सपटणेकर. मग अनेकांचे नैवेद्य आले. ते बाबांनी यांच्या नैवेद्याला हात लावल्याबरोबर सपटणेकरांना मोठा आनंद वाटला की बाबाने आपला नैवेद्य स्वीकारला. मग त्रयस्थ इतर भक्त होते बाबांचे पाया पडत शिल्ले सपटणेकर त्यात करते येत पुनश्च नमस्कार त्वरेने. असो ऐसे आता घाईत मस्तका आतडत बाबा. तेव्हा सपटणेकरा परत कैसे अनुवाद संत म्हणे, अरे कशाला वारंवार नमस्कार नमस्कार पुरे तो केला एक वार आदर सत्कार पूर्वक. आता तिथं पाया पडायला लोकांची गर्दी झाली होती. त्या गर्दीचे सपटणेकर घुसून पुन्हा बाबांच्या पाया पडले. बाबा त्याला शांतपणे म्हणतात, अरे बाबा एकदा नमस्कार केलायस ना, तू माझ्यापर्यंत पोहोचला, पुन्हा पुन्हा किती वेळा पाया पडशील. अरे कशाला वारंवार नमस्कारावर नमस्कार पुरे तो केला एक वार आदर सत्कार पूर्वक. एकदा
अंतःकरणापासून तो नमस्कार केलास ना, तुम्हाला पोचला. असो ते रात्री होते चावडी, सपडणे कराते आवडी, प्रेमे निघाले पालखी आघाडी, आनंद परवडी दंडधारी. हातामध्ये दंड घेऊन पालखीच्या पुढे निघाले. मनामध्ये आनंदाच्या लहरी निर्माण होत होत्या. असो ही चावडी मिरवणूक श्रोतया, पूर्वी जाय ठावका तरी पुनरुक्ती आवश्यक, विस्तारकार करू गेली. असो पुढे ते रात्रीला ही बाबांची आघात गेला. बाबा दिसले सपटणे करायला, जणू पांडुरंगालाच पाहतो. आणि बाबांनी सपटणे करायला पांडुरंगाच्या रूपात दर्शन दिलं, जणू पांडुरंगालाच पाहतो. असो पुढे मागता आज्ञा दे, जेवून जावे झाले अनुज्ञा, न करता यांचे घेत किंचित अवज्ञा. निघाले मग दर्शना जाताना, जेवण करून जा म्हणून बाबाने सांगितलं. इतक्यात मग त्यांच्या मना एकाएकी उठली कल्पना, बाबा आता मागता दक्षिणा, ती मी पुरवणार कैसेने. पैसे गाठीत होते ते सरले, गाडी वाड्याचे पुरते जोरले, दक्षिणा दे जर वदले, उत्तर ठरवले मनाने. आता म्हणाले आपल्याजवळ पैसे किती राहिले, तर परत आपल्याला अक्कलकोटला जाण्या एवढेच पैशात आपल्याजवळ शिल्लक पाहिजे. आणि बाबांनी जर दक्षिणा मागितली तर काय करावं, म्हणजे नाही म्हणता येत नाही, द्यावं तर मग भाड्यालाच पैसे शिल्लक राहणार नाही. मागावयाच्या आधीच द्यावा, रुपया खाते ठेवावा, पुन्हा मागता आणि कार पावा, नाही म्हणावा त्यापुढे. म्हणाले आपण असं करू, बाबांना आधी 1 रुपया देऊ, बाबांनी पुन्हा मागितलं तर पुन्हा 1 रुपया देऊ. आणि त्याच्याही पुढे मागितले बाबाने तर त्यांना हात जोडून सांगू की आता फक्त माझ्याकडे भाड्यापुरतेच पैसे शिल्लक आहेत. अग्निरथाचे भाड्यासाठी आवश्यक तेची ठेवले गाठी, ऐसे बाबा सांगावे स्पष्टोक्ती, ठरवून भेटीस ते गेले. पूर्वीला कृत निश्चयानुसार रुपया 1 ठेवता हातावर, आणि एकची मागितला त्यावर देता ते भरपूर अनुवादले. आणि गंमत अशी की त्यांनी गेल्यावर बाबांच्या हातावर 1 रुपया ठेवला, पुन्हा मागितल्यावर दुसरा रुपया ठेवला, दुसरा रुपया ठेवल्यानंतर बाबा म्हणाले पुष्कळ झाले, बाद झाले. म्हणले भरपूर मला मिळाले असं बाबा म्हणाले हा घे 1 नारळ, स्वस्त्रीच्या ओटीत घाला, आणि मग तू जाई खुशाल, सोडून तळमळ जीवाची. म्हणले हा नारळ घे, तुझ्या बायकोच्या ओटीत घाल, आणि आता काही काळजी करू नका, परमात्मा सर्व काही ठीक करेल. पुढे जाता महिने 12 पुत्र आला, त्यांची उदरा घेऊन 8 मासाचा लेकरा, आली ती माघारा दर्शना. पुढे त्यांना पुत्रप्राप्ती झाली. मुलगा 8 महिन्याचा झाल्यानंतर पाया पडायला पुन्हा आले. मुलगा घातला बाबांचे चरणी, काय संतांची नवल करणे, मग ती दोघे जोडून पाणी करती विनवणी ती परी सांग. या उपकारा साईनाथा, केवी उतराई व्हावे आता. आम्हा काहीच कळेना सर्वथा, ठेवतो मासा चरणावर. बाबांच्या पाया पडले की बाबा अशक्य गोष्ट तुम्ही केली, तुम्हाला सगळं आमचं दुःख माहिती आहे. या उपकारा साईनाथा, केवी उतराई व्हावे आता. आम्हा काहीच कळेना सर्वथा, ठेवतो मासा चरणावर. ही नदी नाम हे पामर, कृपा असावी अनाथावर. आता इथून पुढे निरंतर चरणी तवथार असावा. जागृती माझी जैसे तैसे, स्वप्ने नाना तरंग उठती म्हणे, उसंत नाही दिवस रजने, तरी तव भजने लाव्या परमेश्वरा. मनामध्ये रात्रंदिवस सारख्या विचाराच्या लहरी निर्माण होत असतात, विचाराचे तरंग सारखे निर्माण होत असतात. आता देवा हे विचाराचे तरंग थांबव, आणि तुझ्या चरणी आमची आढळ निष्ठा राहील असं कर. आता इथून पुढे निरंतर चरणी तवथार असावा. जागृती माझी तैसे, स्वप्ने नाना तरंगोक्ती म्हणे, उसंत नाही दिवस रजनी, तरी तो भजने लाव्या. असो तो मुलगा मुरलीधर, आणि 2 भास्कर दिनकर, यांच्या समी सपटणे कर, प्रसन्नांतर झाले. आता जो मुलगा आहे तो जे पाया पडायला आणला त्याचं नाव मुरलीधर, आणखीन 2 भास्कर आणि दिनकर यांच्याबरोबर सपटणे कर, प्रसन्न झाले. मग ते सवे घेऊन भार्या करून, वंदन साई सदया, साधून मंग चंचल मनाचे स्थैर्या, होऊन सकृतकार्या परतले. आता हे चंचल मन बाबांच्या चरणी त्यांनी अर्पण केलेले, आता कोठे धावे मन, तुझे चरण देखील.
मग ते सवे घेऊन भार्या करून वंदन साई सदया साधुनी चंचल मनाचे सैर्या होऊन कृत कार्या प्रदरे कथा सांगावी संकलित होता मनी आरंभित परिपू वधविता साईनाथ तेने हा ग्रंथ विस्तारला तया सहाय हेवाड शरण पुढील कथेचे अनुसंधान तात्पर्यार्थ दिग्दर्शन श्रोत्या लागून करत आहे कथा ती याहून बहुगोड चमत्काराची दयावड ऐस्या एका भक्ताचे कोड पुरले नितोड साईने लोक वर्णिता साईचे गुण दोषदर्शी देखे अवगुणा स्वयेन स्वार्थ परमार्थपरायण दोष एकदर्शन हेतू म्हणे जे भक्त आहेत ते साईबाबांचे गुण गातात आणि ज्याची दृष्टीच दोषपूर्वक आहे म्हणजे त्याला प्रत्येक गोष्टीत ज्याला दोषच दिसतात त्यांना साधू संतांमध्ये सुद्धा दोषच दिसायला लागतात म्हणून त्याला दोष दृष्टी म्हटले दोष दर्शन म्हणजे दोष दृष्टी दोष एक दर्शन आहे तो म्हणे असतील साईबाबा संत तरी ते मधील प्रचित मजला अनुभव आल्या विरहित मी त्या इतकिंचित मानेना आता तो पुढच्या अध्यायातला प्रसंग आहे हा तो येणारा भक्त म्हणतो की जर साईबाबांनी मला प्रचिती दिली तर मी साईबाबांच्या पाया पडीन नाही तर मी बाबांना मानणार नाही केवळ परीक्षा पाहावयास गेली यांची ही इच्छापुरत हीच कथा पुढील अध्यायात श्रवण करो सश्रोते बाबांची परीक्षा पाहायला गेलेला सुद्धा बाबांचा भक्त होऊन जातो अशी ती कथा आहे स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाडपंत विरचिते श्री साई समर्थ सच्चिते शाशंक भक्त अनुग्रह करणम नाम अष्टचत्वारिंशोऽध्याय संपूर्ण श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु कायेन वाचा मनसेन्द्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभावा करोमि यद्यन् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभम् जानकी नायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे साईनाथ महाराज की जय आरती साई बाबा सच्चदातार जीवा चरण रजतळी जावा दासा विसावा भक्ता विसावा आरती साई बाबा जाळूनी आनंग स्वस्वरूपी राहे दंग मुमुक्षु जन दावी निज डोळा श्रीरंग आरती साई बाबा जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव धाविसी दया घन ऐसे तुझी ही माव आरती साई बाबा तुमचे नाम ध्यात हरे संस्कृती व्यथा अगाध तव करणी मार्ग दाविसी अनाथ आरती साई बाबा कलियुगी अवतार सगुण ब्रह्म साचार अवतीर्ण झाला स्वामी दत्त दिगंबर आरती साई बाबा आठा दिसा गुरुवारी भक्त
करीती वारी प्रभुपद पहावया भव भय निवारी आरती साई बाबा माझा निज द्रव्य ठेवा तव चरण रज सेवा मागणे हेची आता तुम्हा देवाधिदेवा आरती साई बाबा इच्छेत दिन चातक निर्मल तोय निज सुख पाजावे माधवाया सांभाळ अपुरी भाग आरती साई बाबा आरती साई बाबा सौख्यदातार जीवा चरणार जातळी द्यावा दासा विसावा भक्ता विसावा आरती साई बाबा खलिंद संगण रंजन चरणा धरण काही रुप तुझे प्रेमी रंजन आनंद पूजन भावे नमः त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्याधरणं त्वमेव सर्वं कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना प्रकृतिस्वा करोमि यत्किञ्चित् सकलं परस्मै नारायणम् अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे राम हरे राम 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 हरे 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 राम